पहिला चेंडू वन बाउन्स सीमा पार. एक वाजून 31 मिनिटं झालेत आणि इथून पहिला चौकार आलाय सिद्धांच्या बॅट मधून. इथून मात्र सुरुवात झाली आहे 4 पासून. बघा मागच्या मॅच मध्ये 81 धावा झाल्या होत्या, पाठलाग जरूर केला होता, परंतु तिथे पूर्णपणे आपण पद्धत पहिलीच गोलंदाज आला आणि तिथून मात्र पूर्णपणे मॅचला त्यांनी कलटणी दिली. त्याच्यानंतर आपण पाहतो अर्चित विराट 11 कोलार संघ तिथून विजय झालाय, तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आता इथून मात्र कोण येणार तिसऱ्या फेरीमध्ये याची सध्याच्या घडीला चर्चा आहे, कारण दोन्ही संघ तर आपण पाहतो बलट संघ आहेत. जिथे टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, कमी धावा रोखण्याचा प्रयत्न आहे. परंतु या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये बाबूनी काय बॅटिंग केली होती, जबरदस्त. आपण पाहतो रोहेकरांचा आवडता खेळाडू आहे तो मात्र बाबू दीक्षित सध्याच्या घडीला तो मात्र स्ट्राईक ला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 चेंडू झालेत बिन बाद. प्रथम बॅटिंग करत असताना 5 धावा मात्र पाहायला मिळतात. श्रावणी स्पोर्ट चहुल हा संघ मात्र प्रथम बॅटिंग करतोय. आज आपण पाहतोय तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळते, कारण स्टार खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्याचा गोलंदाज आपण पाहतोय तर अभिषेक खातू आहे. इथे मात्र मिस फिल्डिंग, टांगो में दरार, चेंडू होगा फरार. 4 फिल्डिंग झालेली आणि कदाचित ही मिस फिल्डिंग गोलंदाजी करण्यास संघाला अर्थातच अप्पा मयेकर या संघाचे पुरस्कृत आहेत. अर्थातच अप्पा मयेकर एक मोठं नाव आहे. बघा कुठेही मोठी स्पर्धा असू दे, अप्पा यांची नक्कीच आपण मध्ये एंट्री असते. मग ती दहावीर चषक असो, कुठलीही मोठी स्पर्धा असो. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय तर कट्टर दोस्तीमध्ये सुद्धा त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 9 आहे. पुण्यात हाफ टॅकर चेंडू आहे, चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला जातोय. इथे सिंगल बाबूला मिळेल. नशिबाचा चौकार सुद्धा पाहायला मिळाला जिथे मिस फिल्डिंग झाली. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर दुहेरी अंकीमध्ये पाहायला मिळेल, जिथे 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर सिंगल आलाय. धावसंख्या बिनबाद. प्रथम बॅटिंग करत असताना 10 अशी धावसंख्या पाहायला मिळते. ती अर्थातच श्रावणी स्पोर्ट चौल या संघाची. आणि या चौल संघाला सुद्धा माहिती आहे इथून कमीत कमी 70 ते 65 धावा बनवणं गरजेचे आहे. समोरच्या संघाकडे सुद्धा खोलात टाकायचा प्रयत्न, चेंडू पुण्यात आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळते. तिथे प्रोटेक्शन ठेवला गेलाय, सिंगल इथे मिळेल सिद्धांतला. 1 धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला मिळेल, ती 11 अशी धावसंख्या झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, नियंत्रण मध्ये गोलंदाजी आहे, कारण अवघ्या 11 धावा दिल्या. बघा मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अभिषेक खातू यांनी 7 धावा दिल्या होत्या आणि महत्वाचे 4 फलंदाज बाद केले होते. पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला, पहिला पॉवर हिटर शतक दिलाय. आतापर्यंत 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा इथून चेंडू शिल्लक आहे. हो, पुन्हा एकदा खोलात टाकायचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र बॅट चेंडूचा संपर्क जरूर झालाय, पण कोणती मानस धाडस दाखवलं नाही. शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद धावसंख्या 11 आहे. ही प्रथम बॅटिंग करत असताना श्रावणी स्पोर्ट चौल या संघाची. विनंती असेल फास्ट घ्यायचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भुवनेश्वर, नगरपालिका रोहा कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित एक भव्य दिवस स्पर्धा, जे रोहेकरांनी स्वप्न पाहिलं होतं ना, त्या स्वप्नांना मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केलं. ते अर्थातच कट्टर दोस्त अर्थातच तुषारजी शिंदे असतील, विशाल शेलार असतील, नितेश जाधव असतील, अंकित मोहिते असतील आणि राकेशजी पडवल असतील, यांच्या माध्यमातून जरा फाट घ्यायची विनंती असेल. अप्पा 11 फणस डोंगरी चिंच पाडायला विनंती असेल. मित्रांनो, वेळेला आपल्याला महत्व द्यायचं आहे, कारण एक मॅच खेळवायची आहे. जवळजवळ 1 वाजून 45 मिनिटे इथे झालेली आहेत. गोलंदाज ट्रॅकवर येतोय. नरेश याला आपण पाहणार आहोत. दुसरं शतक पॉवर हिटर शतक गेलो ते पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 11 धावा आल्यात. दोन्ही बॅटरला आपण मध्ये 1-1 चौकार जरूर आलाय. त्याच्यानंतर पूर्णपणे रोखलंय ते गोलंदाज अभिषेक खातू यांनी आपण पाहिलं. गोलंदाजी ट्रॅकवर नरेश याला आपण पाहताय. अजून सुद्धा पाहिजे पूर्वार्धामध्ये 24 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या समोर आहे. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित भव्य दिवस स्पर्धा, तिसरा दिवस तिसरी रात्र.
पुण्यात आडवा बॅटने खेळला फटक्या चेंडू आपण पाहतो मिड विकेट मध्ये जातोय सिंगल मिळेल इथे सिद्धांतला सिंगलने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 12 प्रथम बॅटिंग करत असताना आज प्रेक्षकांचं कौतुक करायला पाहिजे बघा पूर्णपणे आपण पाहते तर जवळजवळ रात्रीचे 2 वाजा आलेत परंतु आज प्रचंड गर्दी या प्रेक्षकांना पाहायला मिळते कारण या प्रेक्षकांना नेटमध्ये रणजी स्पर्धा पाहायला मिळते त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप वेळ पाहिलं होतं जवळजवळ 15 ते 20 वर्ष याची चर्चा होती परंतु ती चर्चेला मात्र कुठेतरी आपण पाहते तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू होता सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क होत नाही चेंडू मात्र इथे डॉट जाईल धावसंख्या सध्याच्या घडीला अवघ्या 12 आहेत इथे नरेश आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते 2 चेंडूचा खेळ झालाय पॉवर प्लेचा दुसरा शतक मात्र मार्गस्थ आहे याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये शेवटचा अंतिम सामना असेल आज या स्पर्धेचा तिसरा दिवस तिसरी रात्र आपल्या समोर आहे सर्व स्टार खेळाडू पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू होता पंचांकडे अपील केली जाते परंतु दक्ष असे पंच आपण बघते खेळच्या 2 दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये 22च्या स्वरूपात एक धाव असेल धावसंख्या 1 ने इथे जोडली जाईल धावसंख्या जर आपण विचार केला तर बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या 13 ही मात्र इथे पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे आतापर्यंत आपण विचार केला तर 9 चेंडूचा खेळ झालाय गडी मात्र कोणताही बाद झाला 9 चेंडूमध्ये 2 चौकार आल्यात परंतु धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 13 धावा आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ सुद्धा धावा थांबून ठेवल्यात आडव्या बॅटने खेळला फटक्या चेंडू मिड विकेट मधून 1 बाउन्स चौकार सिद्धांत करायला धावसंख्या सध्याच्या घडीला थोडासा का होईना आकार दिले 17 अशी धावसंख्या या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज नरेश याने 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर हो हाफ टायकर चेंडू पुन्हा एकदा पहिला गेलाय बॅटची एज लागेल चेंडू जाईल ते लेग स्लिपला सिंगल धावी ते मिळेल सिंगलने धावसंख्या 17 होती ती मात्र इथे 18 वर इथे मात्र पाहायला मिळेल या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू टाकेल तो गोलंदाज नरेश काय गोलंदाजी केली एक चौकार त्याच्या अगेन्स्ट केला गेला होता सिद्धांच्या बॅट मधून आला होता धावसंख्या 18 आहे पहिला ओव्हरचा विचार केला तर 11 आल्या होत्या या ओव्हर मध्ये पूर्णपणे जर आपण विचार केला तर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज नरेश याने पूर्णपणे थांबून ठेवले बघा टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथे मात्र कमी धावा रोखण्याचा प्रयत्न आहे सध्याच्या घडीला 11 चेंडूचा खेळ झालाय हो इथे मात्र त्रिफालाची बाद दंडी गोल फलंदाज बाद पहिला धक्का शतक महत्वाचा शतक होता तिथे मात्र आपण पाहिलं तर काय गोलंदाजी केली अवघ्या 7 धावा दिल्या आणि महत्वाचा फलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार घेतला होता तो बाबू दीक्षिकर मात्र इथे बाद झालाय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय तो श्रावणी स्पोर्ट चौल संघाकडून आकाश तौसालकर आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र स्ट्राईकला सध्याच्या घडीला सिद्धांत आहे ज्याने आपण पाहिलं आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मध्ये आले गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण अभिषेक याला पाहणार आहोत सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित भव्य दिव्य स्पर्धा रोहा चॅम्पियन ट्रॉफी रजनी क्रिकेट स्पर्धा पर्व पहिला आहे आणि या स्पर्धेची आज तिसरी रात्र आहे पहिला दिवस आपण पाहिलं तर जोगेदेव पोस्टाची वाडी खामजाई खाम या संघाने गाजवली कालच्या दिवसात आपण पाहिलं तर अली 11 रोहा रॉयल्स रोहा संघाने गाजवली आणि अर्थातच फायनल मध्ये दाखल झालाय तो अली 11 रोहा रॉयल्स रोहा हा संघ पाहणार आज मात्र कोण जाणार दुसऱ्या सेमीफायनल मध्ये हे मात्र पाहायचं आहे जिथे तिसऱ्या फेरीमध्ये अर्चित 11 विराट रोहा कोलर संघ मात्र दाखल झालाय सिंगल मिळेल सिंगलच्या जरूर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे आकार दिला जाईल तर मात्र 19 धावा झाल्यात
इथून मात्र आपण तर पाहायचं तर आकाश आला, इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्याच्या घडीला 13 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्येचा आपण विचार केला तर 19 आहेत. 2 चौकार, तब्बल आपण पाहिजे तर पूर्वार्धामध्ये 3 चौकार आले. त्याच्यामुळे जर आपण पाहिजे तर धावा अजून सुद्धा जशा धावा पाहिजेत ना तशा धावा आलेल्या नाही. इथून मात्र आक्रमक तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. मशी आपण पाहिजे तर महेंद्र अंदरने बॅटिंग केली ना तशी बॅटिंग करावीच लागेल. ओहो, पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू, भन्नाट चेंडू सरळ जाईल विकेटच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. शतक क्रमांक मात्र इथे 3रा चालू आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 गडी बाद, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना 19 धावा उगे आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. या ओव्हरचा विचार केला तर अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. सातत्याने आपण पद्धत पूर्णपणे अभिषेक खातू याला माहिती आहे इथून कोणतीही संधी द्यायची नाही आहे. टप्पा जर चांगला असेल ना तर बॅटरला इथून जोखीम घ्यावी लागेल. ओहो, पुन्हा एकदा चांगला टप्पा राहिला आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू विकेटच्या हातामध्ये जाते. कोणतीही धाव नाही आहे. शतक क्रमांक 3रा चालू आहे. 3 चेंडू टाकलेत. आता मात्र 1 धाव मात्र खर्च केल्या. बॅट्समन आपण आकाशला बाधा आणि थोडासा सध्याच्या घडीला तो नाराज आहे. बघा, महेंद्र अंदरे सुद्धा स्वतःवर नाराज होता. जसं एक षटकार त्याच्या बॅट मधून आला ना तसे लगातारचे 2 त्याच्या बॅट मधून आले होते. आकाश सुद्धा तेच काम करणार का? कारण आतापर्यंत आकाशने 2 डॉट चेंडू खाल्लेत. इथून मात्र थोडीशी का होईना जोखीम घ्यावी लागेल. गोलंदाजने पूर्णपणे बॅकफूट टाकले, फ्रंटला यावं लागेल. आणि हो, इथे मात्र बॅकफूट लाच ठेवलंय गोलंदाज. काय गोलंदाजी राहिली आहे, काय टप्पा आहे, बेधक टप्प्या मारायची गोलंदाजी आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. अवघी 1 धाव खर्च केली आहे. धावसंख्या 19 मात्र पाहायला मिळते. आता मात्र पूर्णपणे प्रश्न विचारला जात आहे बॅटर आकाशाला आणि या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आता मात्र पूर्णपणे फुटरोचा उपयोग करावा लागेल. कारण आपण पाहतो पूर्णपणे गोलंदाज अभिषेक खातूला समजलाय की कुठे टप्पा टाकायचा. पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज घेतलाय आणि लगातारचा हा 3रा डॉट चेंडू काढलाय तो आकाशच्या नजरेमधून. या ओव्हरचा 5वा चेंडू आहे. धावसंख्या 19 आहे. ओ, पुन्हा एकदा मोठा फटका. माझा प्रयत्न होता, प्रेशर दबाव नक्कीच होता आणि तो मात्र हँडल करताना पर्यंत 17 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर जिथे टॉस जिंकला तर प्रथम बॅटिंग केली आणि अर्थातच श्रावणी स्पोर्ट चौड या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलेलं आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अभिषेक खातू आला आणि इथे मात्र पूर्णपणे धावांवर लगाम लावले, पूर्णपणे ट्रॅफिक जाम केली आहे गोलंदाज अभिषेक खातू याने. कारण अवघ्या 5 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. न्यू बॅट्समॅन बैनाच्या आतमध्ये आपण सागर मात्र याला पाहणार आहोत. आता मात्र तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकत नाही आहे कारण 3रं षटक चालू आहे. 17 चेंडूचा खेळ झालाय आणि अवघ्या 19 धावा आल्यात. त्या 19 धावांमध्ये 3 चौकार सुद्धा आलेत, परंतु धावांवर रोख लावलाय जिथे आपण पत्र आकाश याने नाराज केलं. हाफ टॅकर चेंडू, इथे मात्र बॅटची एज लागली आहे. फलंदाज जसा आला ना तसा पुन्हा एकदा जाईल. टाकले आणि 12 चेंडूमध्ये अवघ्या जर आपण विचार केला तर 12 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 2 फलंदाज बाद केले ते अभिषेक खेतू याने. अवघ्या 12 धावा खर्च केल्या. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण विचार केला तर 18 चेंडूचा खेळ संपलाय. 3 गडी बाद. धावसंख्या मात्र 19 आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा, इथून आता ट्रॅफिक जाम मधून तुम्हाला बाहेर पडावा लागेल. लोकलचा प्रवास तुम्ही किती वेळ करणार. आता मात्र एक्सप्रेस वर तुम्हाला यावं लागेल आणि इथून मात्र आता गोलंदाज समाचार घ्यावा लागेल. गोलंदाज आलाय सुशांत. सुशांत याला आपण पाहताय 4थ्या ओव्हरसाठी तो दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आहे. स्ट्राईकला आपण पाहताय बॅटर आहे सिद्धांत आहे. पूर्णपणे आपण फ्रंटला आलाय. पंचांचा इशारा नो आहे. नो+1 आहे. बघा, हा मोमेंटम ठरणार का बॅटिंग करणार संघासाठी, कारण नो+1 आहे.
आणि या 2 धावा असतील ज्या 19 होत्या ना ते 21 आपल्याला पाहायला मिळतील. चला जास्ती आपण वेळ घ्यायचा नाहीये. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल. चेंडू फ्रीड आहे, पुढचा चेंडू फ्रीड असेल. या 2 धावा असतील. बघा मोमेंटमच्या शोधामध्ये होता बॅटिंग करणारा संघ. अर्थातच इथून मोमेंट मिळणार का, कारण हा चेंडू फ्रीड आहे. इथून एखादा षटकार आला तर धावसंख्या मात्र इथून खोलली जाईल आणि ती मात्र संधी असेल, ती मात्र साईल स्ट्राईक असेल. जरा जास्ती वेळ घ्यायचा नाहीये, विनंती असेल घ्यायची नाही, विनंती असेल आपल्याला वेळ खर्च घालायचा नाही. ओंकार हालपाल आणि नक्कीच योगेश पवार आपला सजल विनंती. बघा धावसंख्या सध्याच्याकडे 21 धावा आहेत आणि कुठेतरी आपण पाहतो थोडस मी म्हणेन नाराज केलंय बॅटिंग करत असताना श्रावणी स्पोर्ट चौल या संघाने. त्याच दरम्यान रोहा नगर परिषदेचे नगरसेवक माननीय मयूरजी दिवेकर यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. एक जबरदस्त असा दिलदार अक्षर व्यक्तिमत्व म्हणून ज्याची ओळख आहे. तर गोलंदाज सुयोश याला आपण पाहणार आहोत. फ्रीचा चेंडू आहे, 21 धावा झाल्या. तिथून एखादा षटकार आला तर या मॅचला कलाटणी देणारा 6 धावा राहील आणि मोमेंटम दिलाय गोलंदाज सुशांत याने, कारण तो चेंडू न होता. गोलंदाजीमध्ये बदल केलाय सुयश आपण याला पाहणार आहोत. इथून 6 चेंडू तो कंप्लीट करेल. फ्री हिटचा चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू आहे आणि इथे मात्र चेंडू जाते फर्स्ट स्लिप मध्ये. सिंगल साहिलला इथून मिळेल. धावसंख्या 21 आहे, ती मात्र आता 22 वर पाहायला मिळेल. शतक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. गोंधळ ट्रॅक वर गोलंदाज सुहेश याला आपण पाहते. धावसंख्या 22 मात्र पाहायला मिळते. काय गोलंदाजी राहिली आहे आज. पूर्णपणे आपण पाहतो अभिषेक खातू यांनी या खेळपट्टीचा पूर्णपणे त्याने अभ्यास केलाय असंच मात्र पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट घेतल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 2 विकेट त्यांनी घेतल्या. आतापर्यंत 6 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात आणि इथे मात्र हा चेंडू डॉट असेल. इथून धावा येत नाहीयेत, मात्र आता बॅटरना प्रश्न विचारला जात आहेत आणि त्याचं उत्तर मात्र सध्याच्या घडीला मग आपण पाहिजे तर साहिल असेल, सिद्धांत आपण पाहिजे तर सलामीला आलाय. 2 चौकारांनी त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर तो सुद्धा थोडासा शांती राहिलाय. या ओव्हरचा आपण विचार केला तर 2 चेंडू झालेले आहेत. इथं मात्र पूर्णपणे आपण पाहतो फ्रंटला आले होते. बॅट आपण पाहतो आडवी केली आहे, पण बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. हवाशी संपर्क जरूर झालाय परंतु चेंडूशी संपर्क होत नाही. डॉट चेंडू आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 22 आहे, जिथे 3 चेंडूचा खेळ झालाय. या पूर्वार्धामध्ये जर आपण विचार केला तर अजून सुद्धा 9 चेंडू शिल्लक आहेत. या 9 चेंडू मध्ये कमीत कमी 20 धावा आता अपेक्षित असेल ते बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे आता आपली बॅट खोलावी लागेल. चांगला फटका राहिलाय, ऑन रिझनला फटका केलाय. सिंगल मात्र इथे घेतली जाईल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुन्हा एकदा 23 वर आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरचा विचार केला तर अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा होत नाहीयेत आणि पूर्णपणे धावा थांबल्यात सुद्धा. प्रेक्षक वर्ग सुद्धा बघा पूर्ण शांत आहे, कारण प्रेक्षक वर्गाला चौकार षटकार पाण्याची हौस असते आणि तेच मात्र कुठेतरी पाहायला मिळत नाही. 3 चौकार आले होते आणि त्याच्यानंतर पूर्णपणे गोलंदाजाने आपला दबदबा ठेवलाय. मोठा फटका मारून द्यायचं नाही, हाच मात्र त्यांचं मानस आणि धाडस आहे. गोलंदाज पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता बॅटचा संपर्क चेंडूशी झालेला नाही आहे. चेंडू हवेमध्ये आहे, पकडला जाईल, संपलाय. धावा आहेत. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. सुयश काय गोलंदाजी करते, जी अभिषेक खातूनी गोलंदाजी केली होती. 12 चेंडूमध्ये अवघ्या 12 धावा दिल्या. महत्वाची 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर आपण पाहिलं तर नरेशने सुद्धा काय गोलंदाजी राहिली, अवघ्या 7 धावा दिल्या. या ओव्हरचा विचार केला तर पहिला चेंडू नो टाकला होता, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक राहिलाय सुयशचा. पाहिलं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक डावकरा फलंदाज प्रमोद याला बाद आहे. बघा इथून धावा येत नाहीत. अवघ्या 3 चौकार आले होते आणि त्याच्यानंतर पूर्णपणे धावा थांबलेल्या आहेत आणि ह्या धावा श्रावणी स्पोर्ट चौल संघाला सध्याच्या घडीला परवडणार नाहीत. एक चांगली टोटल मी म्हणेन 40+. नक्कीच तुम्ही सुद्धा फाईट करू शकतात, कारण समोरकडे चांगले गोलंदाज आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु अवघ्या 23 धावा इथे आहेत. शेवटचा चेंडू आहे 4थ्या ओव्हर मधला.
पुन्हा एकदा बॅट येतला गेला आणि मात्र जसा फलंदाज आला ना तसा पुन्हा एकदा प्रमोदला कारण आपण पाहतो तर 24 चेंडूचा खेळ झालाय त्याच्यामध्ये आपण पाहतो 5 गडी बाद झालेत आणि अवघ्या 23 धावा झालेल्या आहेत 1:51 झालेले आहेत आणि आपण पाहतो अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे आणि अर्थातच आपण पाहिलं तर अर्चित विराट 11 कोलाड रोहा संघ हा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय अर्थातच बालाजी माबले साहेब हेमंतजी सनस साहेब आणि बंटी वारेंगे यांचे टीम मॅनेजर आहेत त्यांनी केला हा पुरस्कृत संघ आहे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे कारण आपण इथे टीम दिलीत आणि या स्पर्धेला एक आपला योगदान राहिलाय अर्थात आपण पाहिलं बालाशेठ माबले हेमंतजी सनस यांचं सुद्धा या स्पर्धेच्या मध्ये सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे अप्पाजी मयेकर यांचं सुद्धा नाव विसरून जमता कामा नये अप्पा मयेकर आपण पाहिलं तर एक दानशूर व्यक्ती आहे नेहमीच आपण पाहतो एक मोठी स्पर्धा आणि त्यांच्या माध्यमातून संघ सातत्याने पुरस्कृत केला जातो आणि त्यांच्यासाठी प्रत्येक खेळाडू हे सातत्याने येत असतात बघा क्रिकेटमध्ये हार जीत ही सातत्याने राहते एखाद्याचा दिवस असो एखादा दिवस तसं नशिबाची साथ कोणाला लागणार हे सुद्धा पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय हर्षल आलाय बघा 23 आहेत इथून कमीत कमीत 15 आल्या आणि 14 आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल इथे बनेल आणि इथे मात्र एक सिंगल मात्र इथे घेतली जाईल आणि धावसंख्या 24 मात्र इथे पाहायला मिळते 22च्या समोर धाव असेल एक धावसंख्या इथे घेतली जाईल 24 धावा आहेत एक शांत गतीमध्ये सामना आहे बघा मागची मॅच पाहिली 81 धावा बनवल्या त्याच्या आधीची मॅच पाहिली तर नक्कीच 49 धावा बनवल्या होत्या परंतु इथे पूर्णपणे आपण पाहतो बॅकफुटवर टाकलंय ते गोलंदाजी करत संघाला श्रावणी स्पोर्ट चौल या संघाला परंतु अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा टाकला जाते जाणू पूर्वक हा चेंडू टाकला जातोय आणि इथे मात्र एक धाव पुन्हा एकदा मिळेल बॅटर करत संघाला धावसंख्या मात्र आपण पाहिलं 25 5 विकेट या पूर्वार्धामधले अवघे 4 चेंडू शिल्लक आहेत बघा धावा येत नाहीये धावांसाठी तुम्हाला धाव करावी लागेल कारण आपण पाहतो तर या रोहा विभागामध्ये प्रथमच एक मोठी स्पर्धा जिथे 5 कट्टर दोस्त त्यांनी 10 दिवसामध्ये घेतलेली मेहनत आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेचं मुख्य जर आपण विचार केला तर अर्थात तुषारजी शिंदे यांचं नाव आपण नक्कीच पुढे घेणार आहोत कारण आपण पाहतो कोणती स्पर्धा असतो जेव्हा जिथे तुषार शिंदे असतात ना ती स्पर्धा सातत्याने एक सक्सेसफुल स्पर्धा ही पाहिली जाते आणि त्यांच्यासाठी त्यांचा सपोर्ट सुद्धा खूप महत्त्वाचा होता तो अर्थातच मग विशाल शेलार असतील नितेश जाधव असतील अर्थातच अंकित मोहिते असतील आणि राकेशजी पडवल यांचा सुद्धा एक चांगला पाठिंबा राहिलेला आहे त्याचप्रमाणे नरेशजी पाटील साहेब असतील यांचं सुद्धा आपण पाहतो नक्की तुषार शिंदे यांनी सांगितलं होतं त्यांचं सुद्धा एक मोठा योगदान राहिलं आणि असेच आपण पाहतो मोठ्या मोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालामध्ये पाहायला मिळतील बघा पहिली स्पर्धा 1.5 लाखाची आहे येणाऱ्या कालामध्ये ही स्पर्धा तुम्हाला 2.5 लाखाची पाहायला मिळेल येणाऱ्या कालामध्ये ही स्पर्धा तुम्हाला 5 लाखाची सुद्धा पाहायला मिळेल यात मात्र कोणतीही शंका नाही सध्याच्या घडीला धावा येत नाहीये आणि इथे मात्र चांगला फटका राहिलाय चेंडू जातोय सीमा पार हा येतोय बरं पण विचार केला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 28 चेंडू नंतर हा षटकार आलाय आणि तो मुन्नाच्या बॅट मधून धावसंख्या 32 आहे बघा मुन्नाच्या बॅट मधून हा षटकार आलाय धावसंख्या 32 झालेली आहे ज्या धावा थांबल्या होत्या त्या मुन्नाने खोललेल्या आहेत या 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले तर ही मॅच पुन्हा एकदा ऑन होईल यात मात्र कोणतीही शंका नाही ही मॅच सध्याच्या घडीला आपण बघा तर गोलंदाजी करण्यास सांगायचं पारडं मी म्हणेन सध्याच्या घडीला जड आहे परंतु इथून 2 मोठे फटके कदाचित 10 धावा सुद्धा चालतील ओहो नक्की त्या म्हटल्याप्रमाणे काय फटका राहिलाय चेंडू फायनलच्या वरून सीमाबार हवाई सबार मुन्नाच्या बॅट मधून
ती झालेली आहे, धावा होत नव्हत्या, परंतु जसा मुन्ना आला ना तसा धावा सुद्धा आल्यात. बघा शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 38 आहे. जर इथे षटकार आला तर 44 होतील आणि हा मोमेंटम अर्थातच श्रावणी स्पोर्ट चौल संघासाठी खूप महत्वाचा ठरेल. कारण आपण पाहते जेव्हा जेव्हा शेवटच्या चेंडूवर षटकार आला ना तेव्हा तेव्हा त्या संघाने मास सुद्धा जिंकलेले आहे. हे बरंच वेळा आपण इतिहास पाहिलाय. परंतु पाहूया मुन्ना, या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळणार नाही आहे. शतक क्रमांक इथे मात्र 5वा संपेल. दक्ष गोलंदाज तयार आहे आणि धावसंख्या 38 आहे. विजयासाठी आपण पाहिलं तर 5 चेंडू विचार केला तर 5 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजे 30 चेंडूचा खेळ संपलाय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धात आपण पाहतो बॅटिंग करत असताना श्रावणी स्पोर्ट चौल या संघाने 6 गडी बाद 38 अशी धावसंख्या केली आहे. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये अर्थातच अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा या संघाला 30 चेंडू आणि अर्थातच 39 धावांची गरज आहे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. जसं आपण मॅच कडे बोलणार तसंच ऐकूया पुन्हा एकदा किल्ला विभागामधील एक बुलंद आवाज, जिथे 30 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. कोणत्या स्वरूपामध्ये बनवले जातील हे आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत देऊया डीजेला थोडीशी संधी. ओव्हर टू हर्ष. डीजे एमडी महत्वपूर्ण मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. या पलीकडे आपण उमेश दादा सालुंके यांचा आवाज ऐकतो, त्यांचे आभार मानूया. आणि महत्वपूर्ण सामन्याच्या दिशेने आपण लक्ष वेधूया, जिथे 30 चेंडू आणि फक्त 39 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 30 चेंडू 39 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 39 धावा बनल्या जातील का? मागील मॅच आपण पाहिली होती 82 धावा, त्याही धावा अगदी होता वाचल्या, पण त्याही पलीकडे आता 39 धावा या मात्र इथे थांबवल्या जातील का? विनंती करण फलंदाज मैदानावरती लगेच पाठवा, बॅट्समन मैदानावरती पाठवायचे. बघा हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना, यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच खेळवायची आहे. त्यासाठी मी विनंती करेन स्पीडअप घ्या. बॅट्समन पाठवा विनंती करतोय. टीम आपण पाहतोय एक महत्वपूर्ण संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. श्रावणी स्पोर्ट चौल खानाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघ महत्वपूर्ण संघ मैदानावरती आहे. दोन्ही आणि आता पाठलाग करायचा आहे. तब्बल आपण जर पाहिलं तर 39 धावांचा, 30 चेंडू 39 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओमकार हरपाल त्यांच्या साथीला बॅट्समन अक्षय जाधव आणि ओमकार हरपाल ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. त्यांना पाठलाग करायचा 39 धावांचा. आणि तिथे महत्वाचे गोलंदाज, मागील मॅच मध्ये ज्या गोलंदाजानं प्रभावित केलं होतं, नाव आहे आकाश गोंधळी. भन्नाट वेगाचा गोलंदाज, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आता करावी लागेल. आकाशला सुद्धा थांबवावे लागतील धावांचे वेग, आणि त्यासाठीच आकाशला आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर इथे आपण जर बघितलं तर 1 साठी 39चा पाठलाग करायचा. आणि त्या दरम्यानची पहिली पॉवर प्लेची ओव्हर, पॉवरफुल गोलंदाज आकाश गोंधळी. समोर आहे ओमकार हरपाल, लेफ्ट हँडेड घातक फलंदाज.
त्याच्या समोर पहिला बॉल. सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ. पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल सीमारेखेच्या पलीकडे ओमकार हरपालच्या बॅटमधून पहिल्याच बॉल वरती 4. स्कोरकार्ड वरती येताना बघायला मिळतील. पहिल्याच बॉल वरती चौकार. 39 धावा आम्हीही आरामात बनू हेच इरादे स्पष्ट करणारा पहिला चौकार. त्यानंतर खोलातला बॉल अडवा बॅटनं लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा रेखेच्या पलीकडे. सेकंड इन रो. आपल्याला बघायला मिळेल चौकाराच्या साह्यानं 8 धावा. पहिले 2 चेंडू 8 धावा धावफलकावरती मात्र इथे लागलेले आपल्याला बघायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीची कामगिरी. पुढचा बॉल यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल भन्नाट वेगाचा होता. अगदी टप्पा पडतो ना पडतो. सुसाट त्याच वेळेला रंपाट एसटी रक्षकाचा वेध घेत असताना त्याच वेळेला मैदानावरती अजून एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळते. हा डॉट बॉल याला इथून कमबॅक करतील का? बॉलिंग करत असताना आकाश गोंधळी थोडे महागडे ठरलेत. पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बसलेत. तदनंतर आपण जर पाहिलं तर बॉल शॉर्ट फाईन लेगला पकडले गेलेत आणि या वेळेला महत्वपूर्ण विकेट. महत्वाचा फलंदाज. पहिला धक्का ओमकार हरपाल मैदानाच्या बाद झाल्यानंतर एक घातक डावकुरा फलंदाज ओमकार बाद झाला. नवीन फलंदाज अजून एक घातक फलंदाज. पेनचा अभिमान पेनचा स्वाभिमान योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. महत्वाचे फलंदाज आहेत. डावकुरे आहेत तेही आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग करण्याची क्षमता ताकद बरच आपण जर पाहिलं तर बाळगून मैदानावरती आलेत. समोर आकाश गोंधळी. पुढचा बॉल लो व फुल टॉस. सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या पद्धतीचा फटका शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेला एकदा मिळाली. दुसऱ्यासाठी पलटलेत आणि बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जातात. चांगल्या पद्धतीची रणनीती विकेट. एक चांगल्या पद्धतीचं ताळमेळ आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 10 धावा. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत खेळताना बघायला मिळतील. चेंडू झालेत आतापर्यंत 5 चेंडू मध्ये धावा झाल्या 10. शेवटचा बॉल. आता लेगकडचा वापर. चांगल्या पद्धतीचा टप्पा आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल टाकला. फिरवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये तेवढीशी सफल आणि तिथे सुद्धा आपण जर बघितलं तर एक धाव स्कोर कार्ड वरती होईल. प्लस आणि एकेरी धावेच्या साह्यानं पहिल्या षटकाची सांगता. 39चा पाठलाग करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय अप्पा 11 फणस डोगरी चिंचपाडा संघ पोहोचला 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती लागल्या. 24 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 28 धावांची आवश्यकता मैदानावरती आपल्याला. 24 बॉल 28 ची गरज अजूनही बाकी राहिली आणि येणाऱ्या या 24 चेंडूमध्ये 28 धावा होतील की नाही? कमबॅक होईल का? अद्याप फलंदाजी करणारा संघ पूर्णतः या मॅच मध्ये अव्वल दर्जाचा दिसतोय. बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना चांगलीच कामगिरी राहिली आहे. पण त्याही पलीकडे जर श्रावणी स्पोर्ट चौल खानाव संघाला जिंकायचंय, लढायचंय, भिडायचंय तर एकाच विकेट. त्या पलीकडे डॉट बॉल. सातत्यानं चांगली मेरिट वरती गोलंदाजी करावी लागेल. नवीन बॉलर आलेत. आकाश आपण पाहतोय येताना पाहायला मिळतील. लढवा पार्टनर स्क्वेअरच्या दिशेला बॉल डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. चुकीची फिल्डिंग. बॉल सीमारेखेच्या पलीकडे मिळेल. नशीब या मॅच मध्ये काय बाकी राहिले?
हो समोरचा भन्नाट वेगाचा बॉल यष्टी रक्षक मिस, तदनंतर एक चीकी सिंगल स्कोर कार्ड वरती +22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावफलकावरती इथे वाढताना पाहायला मिळेल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 16 धावा. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 22 चेंडू अजूनही 23 धावांची आवश्यकता. 22 चेंडू 23 धावांची गरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 22 चेंडू मध्ये 23 होतील का, कमबॅक होईल का? जिथे बॉल्टर्न इक्वेशन आहे, जिथे एकात मोठा फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने या मॅचचं पूर्णपणे पारडं जड होताना पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेचा अपट्रॅकर चेंडू होता. लेग स्टिकच्या अगदी बाजूनं चेंडू निसटला. थेट यष्टी रक्षकाचा इशारा मात्र इथे घेतला जातो आणि तिथे मात्र अजून एक डॉट बॉल. बॅटचा संपर्क झाला होता, तदनंतर यष्टी रक्षक आले होते. चांगल्या पद्धतीची फील्ड आपल्याला बघायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल यावेळीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑफच्या दिशेला खराब फिल्डिंग थोडी राहिली आहे. बॅक करतील स्वतःला तद्दूवर. एका जावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांनी मानलंय. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 17 धावा. 20 चेंडू अजूनही 22 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. 20 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्यात जिंकण्यासाठी. अप्पा 11 फणसडोंगरी चिंचपाडा या संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. आकाश त्या दरम्यानचा चांगला फटका शॉर्ट पॉइंटला फक्त घेऊन काढला. बघा दोन्ही फलंदाज आज प्लॅनिंगने या गोष्टीने झालेत की सिंगल डबल ही मॅचला आपल्याला जिंकून देईल. जास्तीचा भर त्याच गोष्टीवरती देऊया आणि ती सिंगल डबल आतापर्यंत चालू राहिली आहे. एकेरी दुहेरी धावेनं मॅचच्या विजयाच्या अगदी समीप जाण्याचा प्रयत्न जो चालू आहे अप्पा 11 फणसडोंगरी चिंचपाडा या संघाचा. योगेश पवार आणि त्यांच्या साथीला अक्षय. यावेळीचा बॉल समोर अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक होते. थोडी मिसफील्ड बॅकअप मिळेल. तेही बॅकअप थोडं खराब. त्या दरम्यान बघता बघता 2 धावा सुखरूपरित्य दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केलं. या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तब्बल 20 धावा धावफलकावरती येताना आपल्याला बघायला मिळतील. 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात, जिथे 39चा पाठलाग चालू आहे. येणाऱ्या 18 चेंडू 19 धावांची अजूनही आवश्यकता बाकी आहे. 18 चेंडू 19 धावांची गरज. 18 बॉल 19. कोणते गोलंदाज येतील? एकाद मेडन ओव्हर, एकाद चांगली ओव्हर या मॅच मध्ये बॉलिंग करत असताना श्रावणी स्पोर्ट चौल खानाव या संघाला घेऊन येईल का या मॅच मध्ये? याच्याकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल. 18 चेंडू 19 धावांची गरज. योगेश पवार सेकंडला आपल्याला पाहायला मिळतील. नॉन सेकंडला महत्वाचे फलंदाज आहेत. नाव आहे अक्षय. चला स्पीडअप घ्या विनंती करतो. वेळ खर्च करायचा नाहीये. यानंतरची अजून एक क्वालिफायची मॅच आपल्या भेटीसाठी येईल. महत्वपूर्ण क्वालिफायचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अबूचा पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. शॉर्ट पॉइंटला चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. एक सिंगल अजून एक स्कोर कार्ड वरती जरूर इथे मात्र प्लस सुद्धा पाहायला मिळेल. आता 17 चेंडू 18 धावांची आवश्यकता. एकेरी दुहेरी धावेसाठीचे प्रयत्न सातत्यानं आणि त्या प्रयत्नांना यशही लाभलं या दोन्ही फलंदाजांना. ओमकार बाद झाल्यानंतर अद्याप एकही मोठा फटका बघायला मिळाला नाहीये. त्या दरम्यानचा अबूवरती आक्रमण चढवणारा फटका लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथेही येत. तिथेही मात्र एकच धाव मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या 22 वरती. 22 धावा स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक मार्ग अबू गोलंदाजी मार्ग वरती. पुढचा बॉल यावेळीचा हाफ ट्रॅकर चेंडू आडवा पाटणं आक्रमण चढवायचं होतं. त्या दरम्यान इथे मात्र डॉट बॉल खेळताना पाहायला मिळाले योगेश पवार. अजून एक डॉट बॉल. अशा पद्धतीचे डॉट चेंडू जास्तीचे येणं गरजेचं आहे. तर आणि तरच गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो. समोरचा बॉल आडवा बाटने खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळताना पाहायला मिळते.
एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती 23 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा लागल्या धावफळकावरती. हळूहळू चेंडू मात्र आता कमी होत चालले. धावा तेवढ्याच राहिल्यात. 14 चेंडू 16ची गरज आहे. स्विचिटचा फटका खेळायचा होता. त्या दरम्यान अजून एक डॉट बॉल खेळलेत. 13 चेंडू 16ची गरज. ही मॅच अजूनही रंगात येऊ शकते. जर अजून एक डॉट बॉल आला तर 8.00 ची सरासरी येईल आणि त्याच्या पुढचंही षटक चांगलं आलं तर या मॅच मध्ये श्रावणी स्पोर्ट चौल खानाव संघ सुद्धा कमबॅक करू शकतो. डॉट बॉल आला. बघा या मॅचची सिच्युएशन कधी टर्न होऊ शकते. या सामन्यामध्ये कधी हवा बदली जाऊ शकते. गोलंदाजी करत असताना श्रावणी स्पोर्ट चौल खानाव संघाच्या बाजूनं येणारे चेंडू बाकी राहिलेत 12 धावा थांबवायच्या तब्बल 16. 8.00 ची सरासरी आणि या धावा थांबवण्यामध्ये कितपत यश लाभेल ना हेही बघावं लागेल. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या विनंती करतो. वेळ खर्च करायचा नाहीये. टीम श्रावणी स्पोर्ट चौल खानाव संघ बराचसा कालावधी आपण खर्च करताय तो वाचवायचा त्याच्याकडे लक्ष द्या. कारण की यानंतर अजून एक महत्वपूर्ण क्वालिफायचा सामना जिथे टीम आपण जर पाहिलं तर अर्चित विराट 11 रोहा कोलाड संघाचे संघ मालक बाळाजी महावे हेमंतजी सनस आणि टीम मॅनेजर बंटी वारंगे आणि एक दमदार संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुपर सिलेक्टर माणगाव त्याचबरोबर नहावे गाव 2 गाव एकत्रित येऊन एक टीमची चांगल्या पद्धतीची बांधणी या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. आणि त्यांच्या विरोधामध्ये क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी संघ कोणता जाईल. श्रावणी स्पोर्ट चौल खानाव की मग अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघ. 12 चेंडू 16ची गरज. बॉलर आलेत आकाश गोंधळी आणि त्याच्यावरती चढवलेलं आक्रमण. बॉल मुख्य व्यासपीठाला मानवंदना मिळते. 6 धावा आल्यात. योगेश पवार यांची बाट आता बोलेल निश्चित. टीमची आणि त्याच वेळेला मॅचची सिच्युएशन कशी हँडल करायची ना या गोष्टीची जास्तीची जाणीव ज्या खेळाडूला तोच खेळाडू मैदानावरती योगेश पवार. षटकार आला पहिल्याच बॉलवरती 6 धावा म्हणजे आता 11 चेंडू 10 धावांची गरज. खोलवा टप्प्याचा बॉल चांगला फटका. वाईड मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं एक सिंगल. स्कोर कार्ड वरती अजून एक प्लस होईल आणि त्याच एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 30 धावा धावफळकावरती मात्र लागल्या जातात. 10 चेंडू आणि अजूनही 9 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 9 धावांची गरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू मध्ये 9 धावा होतील का. यावेळी चाप ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलं. फटका फसला. बॉल हवेत. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि सेकंड एटम मध्ये टीपलाय झेल. बॅट्समन आउट. नवीन आपण पाहतोय फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. अभि आले जिथे महत्वपूर्ण कामगिरी मैदानावरती करावी लागेल. बॉल टू रन इक्वेशन 9 बॉल मध्ये 9 धावा बनवायच्यात. अभि आणि त्यांच्या साथीला आलेले फलंदाज योगेश पवार मात्र चांगली कामगिरी करताना बघायला मिळाले. एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्याने एक दुहेरी आणि 3 सिंगल अशा पद्धतीची चांगली बॅटिंग योगेश पवार यांनी केली आहे. पण आता अभिला सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल. येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता बाकी. 9 चेंडू मध्ये 9 धावा बनला जातील का. 9 चेंडू मध्ये 9 धावा थांबवल्याही जातील का याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. अजून एखादी विकेट अजून बरेचसे डॉट बॉल या मॅचची सिच्युएशन टर्न करू शकतात. पुढचा बॉल. ओहो यावेळेला चेंडू कमी गतीचा लेग कटरचा वापर. स्विचिटचा फटका अपयश
आता येणारे 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता, 1-1 डॉट बॉल. या मॅच मध्ये हळूहळू का होईना टीम श्रावणी स्पोर्ट्स चौल खानाव या संघाला या मॅच मध्ये पुन्हा घेऊन येऊ शकतो. अजूनही चेंडू बाकी आहे, ते तब्बल आपण जर पाहिलं तर किती, तर 8 चेंडू मध्ये 9 ची गरज. अजून 2 डॉट बॉल आले ना तर या मॅच मध्येही खूप सारे रंग भरले जाऊ शकतात. आकाश गोंधळीचा यावेळीचा बॉल समोर खेचला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने येतील धावत, तद्वर एक सिंगल. स्कोर कार्ड वरती प्लस होताना बघायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती. येणारे चेंडू 7 बाकी राहिलेत, 8 धावांची गरज. अजून एक चांगला बॉल बघायला मिळेल का, अजून एखादा डॉट बॉल येईल का. 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता बाकी राहिली आहे. कोण जिंकेल मग, टीम श्रावणी स्पोर्ट चौल खानाव की आप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा. या दोघांमधली महत्वाची लढत. हा ट्रॅकर बॉल शरीरावरती आदळला, पंचांकडे अपील. यस, लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये योगेश पवार बाद. आतमध्ये तुम्ही धावा कशा स्वरूपाच्या बनवताय ना, याच गोष्टीचा विचार केला जातोय. येणारे 6 चेंडू 8 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज महत्वाचे येताना पाहायला मिळतील. नाव आहे नरेश यांना आमंत्रित केलं जात आहे. नरेश मात्र आता बॅट्समन नरेश आहेत आणि बॉलर मुन्ना आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 8 ची गरज. मुन्ना गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतील आणि मुन्ना कशा पद्धतीची कामगिरी करतील ना याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे बघा, जास्तीचा सिंगल डबल वरती टाकलेला भार आता अंगलट आलाय का, तेच समीकरण बघायला मिळत आहे. कारण की पहिल्या षटकापासून आक्रमण चढवायला सुरुवात ओमकार हरपालनं केली, तो बाद झाल्यानंतर योगेश पवार आले. योगेश पवार यांच्या सोबत अक्षय खेळत होता, पण त्या दोघांनी सिंगल डबल वरती जास्तीचा भार टाकला आणि तदनंतर आता मॅचची सिच्युएशन पूर्णपणे टर्न झाली आहे. 12 आणि 16 ची गरज होती. त्याच वेळेला 12 चेंडू मध्ये 16 असताना षटकार आला होता, पण आता सामन्याचं चित्र पलटलंय. बघा, त्याच दरम्यान मैदानावरती एक सिंगल स्कोर कार्ड वरती मिळेल. 1 धाव अजून प्लस होतीये. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू अजूनही आवश्यकता बाकी राहिली आहे, तब्बल 7 धावांची. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना रंगलाय. सामन्याची रोमहर्षकता वाढली आहे आणि त्या पलीकडे चुरसही बरीचशी वाढलेली पाहायला मिळते. जे उपस्थित आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगल्याच पद्धतीची मेजवानी असेल. येणारे चेंडू 5, आवश्यकता 7 धावांची. 5 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर 5 चेंडू मध्ये आवश्यकता 7 धावांची. 5 चेंडू मध्ये 7 धावा होतील का? चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय. 5 बॉल 7 ची गरज. चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय, वेळ खर्च करायचा नाहीये. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामन्याची चुरस वाढली आहे, रंगत वाढली आहे, रोमहर्षकता. ओहो, यावेळीचा बॉल आणि बॉल चाललाय ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती होतीये प्लस.
अजूनही सामन्यामध्ये रंगत बाकी. येणारे चेंडू आहेत ते तब्बल 5 धावा बनवायच्या. 5 चेंडू 6 धावांची गरज या संपूर्ण सामन्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज आहेत. नाव आहे मुन्ना. मुन्नाचा हा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका समोर खेळला. वाईड मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आले. एकदा मिळाली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्यात येणार होतेच, पण त्या दरम्यान एका जावेवरती समाधान. बघा, हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढला जाणार. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. याचेच इरादे स्पष्ट करणारे एक चेंडू आपण पाहिलेत. येणारे चेंडू 4, आवश्यकता 5 धावांची. 4 चेंडू 5 धावांची अजूनही या सामन्यामध्ये गरज बाकी राहिली आहे. महत्वाचे गोलंदाज मुन्ना या मॅच मध्ये सामन्याला जिंकून देतील का? चार चेंडू 5 धावांची आवश्यकता राहिली आहे बाकी. 4 बॉल 5 धावा बनतील का? पुढचा बॉल. ओहो, यावेळीचा बॉल खोलात टाकलाय. समोर फटका लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगानं आणि एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आलाय अंगलट. याही वेळेला फलंदाज बाद. अजून एक आता नवीन फलंदाज मैदानावरती सुयश दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. सामन्याचं चित्र काय बाकी राहिलंय? 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती मुन्ना. नवीन बॅट्समन सुयश आलेत सेकंडला. धावा होतील का? धावा बनल्या जातील का की त्याही पलीकडे या धावाही थांबवल्या जातील? बरेचसे प्रश्न या संपूर्ण सामन्यामध्ये उभे राहिलेत. पुढचा बॉल. ओहो, यावेळीचा बॉल भन्नाट वेगाचा आणि डिरेक्ट हिट. वा भाई वा, डिरेक्ट हिट करण्यात आलाय. आणि यावेळेला अजून एक मोठी, सर्वाधिक मोठी सफलता. अजून एक फलंदाज अभि. महत्व आता सामन्याची सुरस वाढली आहे. बघा, आता येणारी ती विकेट खूप सारी महत्वाची राहिली आहे, कारण की चेंडू आपण जर पाहिले तर बाकी राहिले 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 4. त्यावेळेला आपण म्हणतो ना, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. प्रयत्न केले, संघर्ष केले, मेहनत केली, निधड्या छातीनं लढलेत आणि लढत असताना लढलेत आणि विजयाच्या अगदी समीप येताना पाहायला मिळतील. 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. कोण जिंकेल? टीम श्रावणी स्पोर्ट चौलखाना उगिदांच्या विपक्षामध्ये अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा. विजयाची मोहर कोण लावेल? 2 चेंडू 4 धावा. मुन्नाचा हा बॉल. ओहो, याही वेळचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? वा भाई वा. उर्वरित प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या याही मॅच साठी. 1 चेंडू 4 धावांवरती मॅच आली आहे. ही आहे दोस्ती ग्रुपची स्पर्धा आणि निश्चित मित्रांनी बघितलेलं एक मोठं स्वप्न अगदी रोहेकरांसाठी सत्यात उतरवलं. रोहा चॅम्पियन ट्रॉफी आणि या दमदार स्पर्धेची पोचपावती. मैदानावरती सामने रंगतात, शेवटच्या क्षणापर्यंत लढले जातात, भिडले जातात आणि आता संघर्षाच्या मातीतून मुन्ना या नावाचा हिरा
जन्माला आला आणि त्यानं मात्र 6 चेंडूमध्ये 8ची गरज असताना 1 बॉल 4. 17 वर्षाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मुन्ना, 1 चेंडू 4ची गरज आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेला आपण म्हणतो ना देवानं आपल्याला सगळ्यांना हिरं म्हणूनच जन्माला घातलंय, जो घासला जाईल ना तो चमकला जाईल आणि आजच्या रात्रीमध्ये मुन्नाही खूप सारा चमकलाय. 1 बॉल 4, फुल टॉस बॉल, फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि 1 मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. वा भाई वा. असा श्रावणी स्पोर्ट चौल खानाव या संघाने सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्हीही संघांना यंदाच्या उर्वरित हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट ज्यानं 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवून दिल्या नाही तो मुन्ना ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 17 वर्षाचा खेळाडू खानाव गावच्या संघर्षाच्या मातीतून